नमस्कार, मी पत्रकार प्रसाद मैड। या ठिकाणी आपण राहुरी शहरातील शिवाजी चौकातील तुळजा भवानी मातेच्या मंदिरात आहोत। या ठिकाणी तुळजापूरच्या भवानी मातेचं माहेर मंदिर म्हणून राहुरी गाव समजलं जातं आणि या ठिकाणी ही पालखी तुळजा भवानीची पालखी आज विराजमान झालेली दिसून येत आहे। या राहुरी शहरामध्ये पालखी तयार करणारे जे विविध मानकरी, विविध जाती धर्माचे मानकऱ्यांकडून ही पालखी तयार केली जाते आणि या दुर्गाष्टमीच्या या दिवशी ही पालखी विराजमान होते आणि भाद्रपद द्वितीयेला म्हणजे येत्या 18-19 तारखेला ही पालखी तुळजापूरकडे म्हणजेच आपल्या सासरी रवाना होणार आहे। तुळजापूरला 12 ऑक्टोबर रोजी मोठा विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा उत्सव होतो आणि आता ही पालखी दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि भाद्रपद द्वितीयेला या ठिकाणी माहेरवाशीन ही खाना नारळाच्या ओटी भरून तुळजापूरकडे रवाना होणार आहे। सध्या भाविकांची या ठिकाणी आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुळजापूरकडे जाणारी माहेरवाशीन भवानी मातेची पालखी विराजमान झालेली आहे। भाद्रपद द्वितीयेला राहुरीतून खाना नारळाने ओटी भरून पालखी तुळजापूरकडे रवाना करण्यात येणार आहे। ही पालखी नगर राहुरी तालुक्यातील 30 ते 40 गावातून मिरवून मुक्काम करीत 3ऱ्या व 7व्या माळेला नगर शहरात केडगाव आणि भेंगारी येथील देवीच्या मंदिरात असते आणि पालखीचा तुळजापूरमध्ये मोठा नवरात्रोत्सव काळामध्ये विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याला मोठा उत्सव होतो आणि अशी ही पालखी ही राहुरी शहरातील व परिसरातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या मानकऱ्यांकडून तयार केली जाते। आता पुढील काळामध्ये मानकऱ्यांच्या घरी ही पालखी दर्शनासाठी आणि नंतर खना नारळाने ओटी भरून तुळजापूरकडे येत्या 18-19 तारखेला रवाना होणार आहे। भाविकांची या ठिकाणी आता दर्शनासाठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। सतर्क खबरवाद जिल्ह्यासाठी पत्रकार प्रसाद मैड राहुरी।